नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी नेस्ट या यूट्यूब चॅनलवर. बिग बॉसच्या घरात काल आर्याकडून सो कॉल्ड हिंसा घडली. तरीही सोशल मीडियावर आर्याला इतका सपोर्ट मिळत आहे की सगळीकडे आर्याची चर्चा आहे. बिग बॉस चालू झाल्यापासून निक्कीने अख्ख्या घराला इतका त्रास दिला आहे की हे खरं तर यापूर्वीच घडायला पाहिजे होतं, असं प्रेक्षक बोलत आहेत. निक्की ज्या प्रकारे घरात वागते त्याला गेम म्हटलं जातं आणि बाकीचे स्पर्धक मात्र कायम जज केले जातात. निक्की आधी बरेच रिॲलिटी शो करून आली आहे, त्यामुळे तिला त्याचा अनुभव आहे. तिची पर्सनॅलिटी ही मुळात अतिशय चीप आहे, कारण दुसऱ्यांना कमी समजणं, माज दाखवणं, स्वतःसारखंच बोलायला वागायला प्रवृत्त करणं, बेशिस्त वागणं, दुसऱ्यांना नोकर समजणं, ॲटिट्यूडने राहणं, या सगळ्या तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या बाजू आहेत, ज्या माणूस म्हणून पण खूपच खालच्या थराच्या आहेत. आणि बिग बॉस आणि निक्कीचे समर्थक याला गेम म्हणतात. हा गेम जरी असला तरी या गेममध्ये हाडामासाची माणसं आहेत. सततची अवहेलना ते का आणि कशासाठी सहन करतील? प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. आणि बिग बॉसने स्वतःच हे कबूल केलेलं आहे की निक्कीने पहिल्यांदा धक्काबुक्की केली आणि त्यानंतर आर्याने तिला मारले आहे. याच धक्काबुक्कीत आर्याचा हात लागला असंही होऊ शकतं, पण निक्की बोंबलत बाहेर आली आणि बिग बॉसने आर्याला हे हेतुपूर्वक केलं असं म्हणलं आहे. हेतुपूर्वकच जर करायचं असतं तर ज्यावेळी निक्कीने आर्याचा बाप काढला त्यावेळी आर्या हे नक्की करू शकत होती, किंवा ज्यावेळी टास्कमध्ये तिचे कपडे फाडले तेव्हाही हे नक्कीच करू शकत होती, पण तिने असं केलं नाही. निक्कीच्या टार्गेटवर पहिल्यापासून आर्या बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळाली. खूप वेळा तिला नखं लागली, तिला मारले, तिला धक्काबुक्की केली, तिचा बाप काढला, तिचे कपडे फाडले, पण या प्रत्येक वेळी आर्याने संयम ठेवला. कालच्या धक्काबुक्कीत क्रिया या नियमानुसार किंवा एखाद्याला सतत इन्स्टिगेट करणं, प्रोव्होक करणं आणि याची रिॲक्शन आर्याने दिली आहे. यामुळे पूर्ण महाराष्ट्र आर्याला पाठिंबा देत आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.